आपल्या सर्वांनाच माहीत आहे की काल राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि आमचे कोकणचे नेते नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सातत्याने त्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल, त्यांचे जे पदाधिकारी भेटतात त्यांच्यामार्फत असेल सांगण्याचा प्रयत्न केला होता की चुकूनही आमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये विनाकारण गरळ ओकण्याचं काम तुम्ही करू नका। पण तरीही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या नावाने त्यांनी काल खडे फोडण्याचा प्रयत्न केला आहे। मी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपल्या माध्यमातून आमदार योगेशजी कदम यांना एक विनंती केली होती की तुमचे वडील जे बोलतात ते तुम्हाला मान्य आहे का? पण त्याचं काही उत्तर योगेशजींनी दिलेलं नाही, कारण त्यांनाही स्वतः त्यांचे जे काही वडील बोलत आहेत हे मान्य आहे असा याचा अर्थ आहे। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे जायचं, बसायचं, सार्वजनिक बांधकाम खात्याचे विविध पैसे निधी आपल्या मतदारसंघात आणायचा आणि तरी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दुगाण्या झाडायच्या, असली धंदे नौटंकी आता बंद झाली पाहिजे। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी रामदासभाई कदम यांनी जे काल वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांना आता अंतिम इशारा आमच्याकडनं आहे। किती वेळा रामदासभाईंनी या मुंबई गोवा हायवेचा प्रवास केला आहे, किती वेळा रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला, किती वेळा मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि किती वेळा हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। याबरोबर उलट 2019 साली ज्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हाही रामदासभाई पुन्हा सत्तेमध्ये, तेव्हाही कोणतंही धडपड हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी केलेली नाही। मात्र मी खूप अभिमानाने सांगेन, देवेंद्रजींनी पुढाकार घेतला, एकनाथ शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि कोकणाला पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे मिळालं आणि त्या सर्वांच्या आपल्या कोकणवासींच्या पुण्याईमुळे हे खातं आपल्याला मिळालं। गेल्या गणपतीच्या अगोदर, कारण त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी अगदी पेणपासून चिपळूण अगदी रत्नागिरीपर्यंतच्या प्रत्येक दौऱ्यात रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यात मी हजर होतो। ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे, ज्या ज्या ठिकाणी कामं अपूर्ण आहेत, त्या ठिकाणी ती कामं झाली पाहिजेत पूर्ण। आज कर्मधर्म संयोगाने हे खातं कोकणाकडे आहे, आजच हा विषय होऊ शकतो पूर्ण। या पोटतिडकीने रवींद्र चव्हाण साहेबांनी गेल्या गणपतीच्या अगोदर 10 ते 12 वेळा या संपूर्ण रस्त्याचा प्रवास केला। खरं तर नॅशनल हायवेचं काम आहे, राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्या सगळ्यासाठी प्रयत्न करतो आहे। मला एक उदाहरण आमदार योगेश कदम साहेबांनी दाखवावं की ह्या पूर्ण प्रवासामध्ये इथले स्थानिक आमदार म्हणून योगेश कदम हजर होते। एक उदाहरण दाखवावं। आज गळे काढता तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने, तुम्ही स्थानिक आमदार होते, तुमच्या मतदारसंघातला भागसुद्धा या कोकण मुंबई गोवा हायवेमध्ये येतो, तुमची याची जबाबदारी नाही। तुम्ही फक्त दुगाण्यात आणणार, तुम्ही फक्त बोलण्याची संधी शोधणार, हे असले धंदे खोटे चालणार नाहीत। जे काम अपूर्ण ह्या मुंबई गोवा हायवेचं आहे या विषयामध्ये सरकार अत्यंत संवेदनशील आहे, ते प्रयत्न करतच आहे। पण कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये राहायचं, एवढं एकच काम गेले अनेक महिने रामदासभाई कदम यांच्यामार्फत चालू आहे आणि हे काही धंदे याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही। या पत्रकार परिषदेच्या अगोदरच्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये सातत्याने देवेंद्रजींना पण टार्गेट करण्याचा प्रयत्न रामदासभाईंनी केलेला आहे। मी माननीय रामदासभाईंना सांगू इच्छितो की तुम्ही सोयीच्या वेळा तुम्हाला देवेंद्रजी आठवतात आणि इथे फक्त मी केवढा मोठा आहे दाखवण्यासाठी तुम्ही देवेंद्रजींची टीका करता, हे आता चालणार नाही। एक पार्श्वभूमी फक्त आपल्या कानावरती घालतो मी ह्या वादांची। सगळ्यात पहिल्यांदा वाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये या विधानसभा मतदारसंघात सुरू झाला, तो भारती शिपयार्डच्या डॉक्टर निलेश राणे साहेबांच्या युनियनच्या वेळेला। त्यावेळेला विनाकारण त्यांनी चुकीची स्टेटमेंट केली, आम्ही त्याला उत्तर दिलं। लोकसभेच्या आधी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळू नये, कुणबी समाजाचे भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील पाटील साहेब आमदार होऊ नयेत, खासदार होऊ नयेत, यासाठी जंग या माणसाने पछाडलं। 2014ला गीते साहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला, सगळ्याचे पुरा मी मागेही सांगितलं होतं की बोलायला लावू नका। 2014च्या विधानसभा निवडणुकीला पण रवी साहेब काय झाले, सगळेच जण आपण साक्षीदार आहोत।
त्यामुळे एकदा कधीतरी हा पाढा वाचावा लागणार आहे. तो वाचायची आता वेळ जवळ आली. या दोन विषयातला, लोकसभा आणि 2014ची विधानसभा. 2019च्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा असं जाणवलं की आपला मच्छीमार बांधव संकटात आहे का? तुमचा मुलगा उभा राहणार होता म्हणून? मग 2014 ते 19 तुम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री होते. त्यावेळेला तुम्हाला असं कधी वाटलं नाही की कोळी समाज अडचणीमध्ये आहे, LED फिशिंगमुळे त्रास होतो आहे, परस्त्री नेटमारी बंद झाली पाहिजे? त्यावेळेला फक्त तुम्ही तिथे गेलेत दिल्लीमध्ये, इथल्या कोळी बांधवांना घेऊन त्यांची फसवणूक केली. 2.5 वर्ष तुमचं सरकार आलं, परत कोळी बांधवांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. त्यावेळेला तुम्हाला त्यांची आठवण येत नाही? आज पुन्हा तुम्हाला परिस्थिती हे सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. यापुढे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचा अनादर आम्ही केलेला आम्हाला चालणार नाही. रवींद्र चव्हाण साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेतेच आहेत. त्यांनी कोकणातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला स्वाभिमानाने जगायचं कसं, काम कसं करायचं याची ताकद दिली पाठीशी उभं राहून. आणि म्हणून तुम्हाला जर का भारतीय जनता पार्टीचा राग आणि द्वेष असेल तर तुमचा द्वेष तुमच्याजवळ राहिला. रवींद्र चव्हाण साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेतेच आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ताकदवान ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होते. नहीं चलेगी, नहीं चलेगी, भाईगिरी नहीं चलेगी. अरे हमारा नेता कैसा हो? रवींद्र चव्हाण जैसा हो, अरे हमारा नेता कैसा हो? रवींद्र चव्हाण जैसा हो. अरे दाभोळ खाडीमध्ये मासे मरतात त्या जबाबदार कोण? रामदासबाई, अरे या दाभोळ खाडीमध्ये मासे मरतात त्या जबाबदार कोण? रामदासबाई, भारतीय जनता पार्टीचा, जय हो, भारतीय जनता पार्टीचा. जय हो. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, भाईगिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. भाईगिरी नहीं चलेगी. अरे हाय 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 हाय. रामदासबाई, हाय हाय. भारतीय जनता पार्टीचा, जय हो. भारतीय जनता पार्टीचा, जय हो. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचा अपमान भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही. या निषेधासाठी आम्ही सगळे इथे लोक हाय 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 हाय. रामदासबाई, हाय